मस्त गरमागरम खमंग बटाटा वडा, त्यासोबत तर्रीदार चमचमीत कट. काय भारी लागतो ना. आज बनवूया सर्वांच्या आवडीचा झणझणीत कटवडा रेसिपी. अतिशय चविष्ट बेत होतो हा. चला तर मग स्टेप बाय स्टेप रेसिपी करूया. सर्वात प्रथम बटाट्या वड्याची भाजी बनवूया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. यात 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालायचा. मोहरी जिरे फुलल्यावर 7-8 कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची, लसूण, आल्याचा ठेचा घालायचा. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यात ठेचून घेतलं होतं. भाजीला फोडणी खमंग बसली पाहिजे. ठेचा छान तेलावर परतून घेतला. यात अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मिक्स करू. आता यामध्ये घालूया उकडलेले बटाटे. हाताने असे स्मॅश करून घ्यायचे. इथे मी 5-6 बटाटे उकडून घेतले होते. हाताने असे स्मॅश केलेले बटाटे बटाट्या वड्यामध्ये खूप छान लागतात. 2 मिनिटं भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. धने पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घ्यायचं. इथे बटाट्या वड्याची मस्त झणझणीत भाजी तयार आहे. आता दुसरी स्टेप, कटासाठी मसाला बनवूया. त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा ठेवलाय. काही खडे मसाले भाजून घेऊ. 2 लवंग, 2 काळा मिरी, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी वेलची. एखादा सेकंद भाजून काढून घेऊ. 1 छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर भाजून घ्यायचे. तर पहा, खोबरं खरपूस भाजून झालं. यात 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं या खोबऱ्यासहित 1 मिनिट परतून काढून घ्यायचं. 2 मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत. थोडंसं तेल टाकून कांदा तांबूस भाजून घेऊ. तर पहा, कांदा भाजून झाला. काढून घेऊया. आता 1 मोठा पिकलेला टोमॅटो रफली चिरून घेतलाय. तोही एखादा मिनिट परतून घ्यायचा. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं, आलं, लसूण, खडे मसाले घालून असंच वाटून घ्यायचंय. हे पहा. मग यात भाजलेला कांदा, टोमॅटो, मुठभर कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यायचंय. हे पहा याप्रमाणे. आता कट बनवूया. कटासाठी तेल थोडं जास्तच लागतं. तर कढईत 3 चमचे तेल गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1.5 ते 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. तेलात मसाले घातल्यामुळे कटाला चव आणि रंग दोन्ही छान येतो. फक्त लक्षात घ्या, तेल जास्त गरम नको किंवा तुम्ही मसाले टाकताना गॅस बंद केला तरी चालेल. गॅस कमीच ठेवायचा आणि यावर 1 मिनिट झाकण ठेवायचं. 1 मिनिटांनी बघा, वाटणाला छान तेल सुटलंय. आता यामध्ये घालूया गरम पाणी. गार पाणी घालायचं नाही, गरम पाणीच घालायचं. म्हणजे कटाला तरी छान येते. कट म्हटलं तर तो पातळच असतो, त्यानुसार पाणी ऍड करा. गॅस मध्यम करायचा. कटाला एक चांगली उकळी काढून घ्यायची. कटाला उकळी आली की गॅस कमी करायचा. मग यात 1 छोटी वाटी मोड आलेली मटकी घालायची. चवीपुरतं मीठ घालून यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं. पूर्ण झाकण ठेवू नका, नाहीतर कट येणार नाही. आता 5-6 मिनिटं कमी गॅसवर उकळवून घ्यायचंय. साधारण 5-6 मिनिटांनी झाकण काढून बघूया. वाह, मस्तच. रश्श्याला छान तरी आलीये. मस्त कट आलाय आणि मटकीही शिजली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू. मस्त झणझणीत कट तयार झालाय. आता पुढची स्टेप करूया. बटाट्या वड्याचं वरच्या आवरणासाठी पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं. यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, चिमूटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करू. मग थोडं थोडं पाणी घालत स्मूथ बॅटर करून घ्यायचंय. यामध्ये पिठाच्या गठुळ्या राहता कामा नये. तर पहा, जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही, असं स्मूथ बॅटर करून घेतलं. इथे बटाट्या वड्याची भाजी थंड झालीये. याचे वडे करून घेऊ. आता तुम्हाला जसा आकार पाहिजे त्यानुसार छोटे मोठे बटाटे वडे बनवून घ्या. इथे मी मध्यम आकाराचे वडे बनवून घेतले.
कट वड्यासाठी थोडे मोठेच वडे बनवतात. आता लगेच वडे तळायला घेऊ. त्यासाठी तेल चांगलं गरम पाहिजे. बॅटरमध्ये वडा टाकायचा. बॅटर वड्याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे व चमच्याने वडा तेलात सोडायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. वडा तेलात सोडताना गॅस फुल करायचा, मग मध्यम गॅसवर वडे तळून घ्यायचे. वडे तेलात सेट झाले की झाऱ्याने वडे वर खाली करत एकसारख्या रंगावर खरपूस खमंग तळून घ्यायचे. वडे बघा किती मस्त झालेत ना. अशाच पद्धतीने सर्व बटाटे वडे तयार करून घेऊ. या प्रमाणात 9 वडे तयार होतात. मस्त गरमागरम चमचमीत कट वडा सर्व करूया. तर ब्रेड सोबत मी कट वडा सर्व करते. इथे तुम्ही लादी पावही घेऊ शकता. प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा, लिंबू ठेवायचा. मग प्लेटमध्ये थोडासा रस्सा, कट वाढायचा, मटकी सुद्धा घ्यायची. त्याच्यावर वडे ठेवायचे. त्यावर बारीक पिवळी शेव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि पुन्हा एकदा त्यावर तरी म्हणजेच कट. मस्त झणझणीत चमचमीत कट वडा तयार आहे. एक नंबर लागतो. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर तुम्हीही अशा पद्धतीने कट वडा नक्की बनवून पहा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.